नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत आपले सरकार पोर्टलवरती आय डी कशी बनवायची. तर सर्वप्रथम गुगलमध्ये आपले सरकार असे सर्च करायचे आहे. आपले सरकार सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पहिलीच लिंक दिसेल. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर खालती निळ्या कलरच्या बॉक्समध्ये न्यू युजर रजिस्टर यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. तर या ठिकाणी ऑप्शन 1 वरती सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचे आहे. जो नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला OTP येईल. प्रोसेस अगदी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर खालती युजर नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे युजर नेम ठेवायचं आहे ते युजर नेम तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. काही वेळेला लिहून येतं की यू कॅन डू नॉट यूज दिस युजर नेम. तर अशा वेळेस युजर नेम आपण हे चेंज करायचं आहे व नवीन युजर नेम त्या ठिकाणी बनवायचा आहे. त्यानंतर खाली पासवर्ड, तुम्हाला जो पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड पुन्हा टाकायचा आहे. त्यानंतर खाली आहे फुल नेम इन इंग्लिश. तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्ही नंतर लॉग इन नंतर कोणताही दाखला बनवताल किंवा काही बनवताल तर ते याच नावाने बनलं जाईल. कारण की त्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली तुमचं नाव या ठिकाणी येऊन जाईल. खालती डेट ऑफ बर्थ, तुमचं वय 18 हे पूर्ण असलं पाहिजे तरच या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होईल. जन्मतारीख टाकून झाल्याच्या नंतर खालती तुमचं वय ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर खालती एस्केप वरती क्लिक करून रजिस्टर करायचं आहे. तुम्हाला तुमचं युजर नेम हे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती येईल. यानंतर ओके करून पुढे आपण या ठिकाणी पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मग लॉग इन करून दाखवतो मी. या ठिकाणी तुमचं जे युजर नेम तुम्हाला आलेलं असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे व त्यानंतर खालती पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर खालती जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी एकदम बरोबर फिल करून घ्यायचा आहे व कॅप्चा कोड फिल झाल्याच्या नंतर खालती तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या जिल्हा जो निवडला तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आपल्या या ठिकाणी आपले सरकार या पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे व आपण लॉग इन केलेलं आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.